हॅलो फ्रेंड्स, आपण आज बनवणार आहोत मस्त असे खारे शेंगदाणे. तर एकदम असे बघा किती छान झालेले आहेत आपले खारे शेंगदाणे. हे आपण उपवासासाठी मस्त असे आपल्याला खाऊ जर वाटत नसला शाबू आणि भगर, तर एकदम झटपट होणारे आणि एकदम असे चटपटीत होणारे खारे शेंगदाणे आपण करू शकतो. तर बघा मी इथे घेतलेले आहेत. आपल्याला जेवढे लागेल तेवढे शेंगदाणे घेऊ शकता. तर मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, आम्हाला जेवढे लागतात तेवढे. तर बघा मी इथे ते स्वच्छ करून घेतलेले आहेत, मस्त असे एकदम असे स्वच्छ केलेले आहेत. तर नंतर आपल्याला ते शिजून घ्यायचे आहेत. बघा मी इथे मस्त असं शिजून घेत आहे आपले शेंगदाणे. तर थोडेसे त्यामध्ये घालायचं. आपल्याला जर शाबू भगर खाऊ वाटत नसेल तर आपण हे करून खाऊ शकतो एकदम झटकीपट. बघा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. बघा मी ते घातलेले आहेत आपले शेंगदाणे पाण्यामध्ये आणि हो एकदम स्वच्छ करून घेतलेले होते. तर बघा इथे मी घातलेले आहे शेंगदाणे पाण्यामध्ये. मस्त असं गरम होऊ द्यायचं पाणी आणि नंतर झाकून ठेवायचं. त्यावर मस्त असे होतात 10 ते 15 मिनिट त्याला मस्त असे शिजू द्यायचे. जेवढे शिजतील तेवढे आपले शेंगदाणे भारी लागतात. बघा मी इथे किती छान असे शिजू दिलेले आहेत आणि हो एकदम असे मोठे होऊ द्यायचे शिजून. जेवढे शिजतील तेवढे खूप छान लागतात. आणि नंतर आपण कढई घ्यायची आणि हो आपल्याला त्याला भाजायचं आहे, त्यामुळे कढई थोडीशी गरम होऊ द्यायची आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि हो या मिठामध्ये आपण घरगुती पण खारे शेंगदाणे करू शकतो. आपल्याला विकत आणायची गरज पण नाही पडणार. एकदम आपल्या तोंडाला पण चव येणार आहे एकदम छान असे. आणि काढलेले शेंगदाणे आपल्याला असे हडकून घ्यायचे आहेत, त्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे मस्त असं. बघा मी इथे सगळे त्या रुमालावर घातलेले होते आणि त्याला सगळं असं कोरडं करून घेतलेलं आहे. एकदम असं कोरडं करून घ्यायचं आहे. बघा किती छान झालेले आहे शेंगदाणे आपले शिजलेले. आणि नंतर मीठ पण असं गरम होऊ द्यायचं, हातानं एकदा बघायचं. जर आपल्या हाताला जर गरम लागत असेल तर नंतर टाकायचे त्यामध्ये शेंगदाणे आणि असे भाजून घ्यायचे. एकदम छान लागतात असे परतून घ्यायचे. आणि हो हे शेंगदाणे आपण विकत आणतो तसेच होतात एकदम छान असे. बघा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून असे मस्त. आणि हो हे मीठ पण आपलं वाया जाणार नाही, इतकं आपलं भारी काम होणार आहे. कारण की यामध्ये आपल्याला वाटाणे वगैरे काही पण करता येते. आपल्याला जसं भाजता येईल तसं आपण भाजू शकतो. बघा इथे मी कशी भाजत आहे एकदम छान असे. आणि हो एकदम असे खारे शेंगदाणे आपले विकत आणल्यासारखे लागतात. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा, नक्कीच कमेंट करा. एकदम छान लागतात असे. बघा कसे त्याचे टप्पर निघत आहेत. खरंच खूप छान लागतात हे शेंगदाणे. आपल्याला उपवासासाठी काहीच खाऊ वाटत नाही, शाबू पण जास्त खाऊ वाटत नाही आणि दुसरं पण काही खाऊ वाटत नसेल तर हे एकदम असे झटकीपट होणारे खारे शेंगदाणे एकदम चविष्ट असे लागणारे आपण बनवू शकतो. बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून, खूप छान लागतात असे. त्याला खूप गरम होऊ द्यायचं मीठ. गरम झालं तरच त्यावर नीट भाजतात, त्यामध्ये एकदम छान लागतात असे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आणि हो तुम्ही केली की नाही हे नक्कीच कमेंट करून सांगा. बाय आणि थँक्यू.